अरे सचिन साठे, जिवंतपणी तू तुझ्या आजोबा असणाऱ्या शंकरभाऊ साठेंचा सुद्धा आदर करत नव्हता व, आणि म्हणून तू अण्णाभाऊ साठेंची भावकी म्हणून सुद्धा नालायक आहे. तुला जर खरंच अण्णाभाऊ साठेंची तू खरंच भावकी वारसदार असता, खरंच तू नातो असता, तर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मातंग समाजाचं प्रबोधन केलं असतं. जग बदल घालून घ्यावं गेले सांगून मला भीमराव, या विचारानं अण्णाभाऊंचा खरा नातो असता तर तो मातंग समाजाचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रबोधन केलं असतं. मला सांग, तू खरंच अण्णाभाऊंचा नातो म्हणतोय ना, मग अण्णाभाऊंनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मातंग समाजाचं तो किती प्रबोधन केलं. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मातंग समाजानं पुढे यावं यासाठी तुम्ही मातंग समाजाच्या शैक्षणिक चळवळ मत तू किती चालवली. मातंग समाजाच्या भल्यासाठी तू काय प्रयत्न केला. मातंग समाजामध्ये तू बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराची चळवळ किती रुजवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारानं मातंग समाजाची वैचारिक जागृती करण्यासाठी किती काम केलं. अरे तू मातंग समाजाच्या नावाखाली प्रस्थापिताची भाड खाऊन जगणारा तू जगतकरी स्वार्थी माणूस. तो कुणी बी आला अण्णाभाऊ साठेंचा नातू म्हणून घ्यायचं, खोटं बोलायचं, आणि मांग जातीच्या नावाखाली तू भाड खातोय. कुणी बी आलं का अण्णाभाऊ साठेंचा नातू म्हणून जिकडं खोबरं तिकडं चांगलं म्हणणारा तू स्वार्थी माणूस, तुला काय अण्णाभाऊ साठे कळणार आहे. आणि तू भाजपच्या नारेच्या इशाऱ्यावर म्हणून आंबेडकर चळवळीचा जनाधार असणाऱ्या बौद्ध आणि आंबेडकर समाजावर, महार समाजावर तो टीका करतो आहे. या वक्तव्याचा मातंग बांधवांनो, बौद्ध बांधवावर शिवराळ भाषेत बोलणारा सचिन साठे हा मातंगाचा नेता असू शकत नाही. मातंगाच्या फायद्याचा विचार करणारा नेताच नाही, तर तो भाजपच्या इशाऱ्यावर चालणारा माकड तोंड्या दलाल आहे. अरे सचिन साठे, तुला महारांचा कर्तृत्वाचा इतिहास महारांचं कर्तृत्व पाहायचं असेल, महार किती लायकीचे आहेत, किती स्वाभिमानी आहेत, महारांचं कर्तृत्व तुला पाहायचं असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सापळा ही कथा वाच. काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली सापळा या कथेमध्ये महार समाजाचा स्वाभिमान रेखाटलेला आहे. बौद्ध धम्म क्रांतीनंतर महार समाजाने मेलेली जनावरं वळायचं काम सोडून दिलं, गुलामी करण्याचं काम सोडून दिलं आणि स्वाभिमानानं जगायला ठरवलं. टाचा घासून मरायची वेळ आली तरी स्वाभिमानानं जगू, मेलेली जनावरं वडायची नाहीत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणेच वागू, माणूस म्हणून वागू, स्वाभिमानानं जगू, असं सापळा या कथेतील हरिबा महारानं ठरवलं. त्या सगळ्या महाराणी ठरवलं आणि गावातील जातीवाद्याची कोंडी केली, कोंडवाडा केला, कोंडमारा केला. हा स्वाभिमानाचा इतिहास सापळा या कथेमध्ये महारांच्या स्वाभिमानाचा इतिहास लिहिलेला अण्णाभाऊ साठेंची सापळा कथा. सचिन साठे तू वाच म्हणजे तुला महारांचा कर्तृत्व कळेल. एवढंच काय, अरे बाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महार मांगाला जोडण्याची भूमिका घेतली, जोडण्याची बंधुत्वाची भाषा आपल्या साहित्यामध्ये वापरली. अण्णाभाऊ साठेंची अत्यंत गाजलेली कादंबरी फकीरा, की जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली, त्या फकीरामध्ये फकीरा जेवाय बसल्यानंतर तायनू नावाचा महार समाजाचा जाणकार माणूस होता. त्या तायनू महारांच्या बद्दल फकीराच्या मनात इतकं प्रेम होतं की फकीरा जेवाय लागल्यानंतर, तायनू नाना तू जेवलास का, तायनू नाना तुम्ही जेवलास का असं म्हणल्याशिवाय फकीरा अन्नाचा घास सुद्धा तोंडाला लावत नव्हता, अन्नाच्या घासाला हात लावत नव्हता. हे महारामांगाचं प्रेम आणि बंधुत्व होतं. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात फकीरामध्ये लिहिलेलं आहे, इतर कथा कादंबऱ्यामध्ये मांडलेलं आहे. ते वाच बाबा. अरे तो अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं नाही आणि तू कसला अण्णाभाऊ साठेंचा नातवार, तू भावकी सुद्धा भावकी म्हणून घेण्याचा सुद्धा लायक नाही. खरं सांगतो, हा सचिन साठे सकट वायदंड्याची अवलाद आहे.
काय सकट वायदंड्याचा हा वारसदार म्हणावं लागेल. काय त्यावेळेला माटे नावाच्या ब्राह्मणांचं ऐकून सकट वायदंडे हे मातंग समाजाचे स्वतःला पुढारी म्हणणारे माणसं ही दलाल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला विरोध करत होते, मातंग समाजाचा बुद्धिभेद करत होते. त्याला मातंग समाज फसला आणि आज तेच सकट वायदंड्याची भडवेगिरी चालवण्याचा वारसा हा सचिन साठे चालवत आहे. त्यावेळेला सकट वायदंड्याचं ऐकून मातंग समाजानं नुकसान केलेलं आहे, वाटोळं झालेलं आपलं. आता त्याच सकट वायदंड्याची प्रस्थापिताची दलाली करण्याची परंपरा पाळणारा हा सचिन साठ्यांचं जर मातंग समाजानं ऐकलं, पुन्हा मातंग समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, नुकसान झाल्याचं शिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सचिन साठे हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शंकरभाऊ साठे यांचा नातू, वंशज आणि वारसदार नाही, तर सकट वायदंड्याची प्रस्थापिताची गुलामी आणि दलाली करणारी परंपरा चालवणारा हा भाजपचा नारेचा दलाल म्हणावा लागेल. म्हणून त्यावेळी कायम आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे मातंग समाजातील नेते मंडळी एक पत्रक काढलं होतं आणि त्या पत्रकामध्ये म्हटलं होतं, जर सकट वायदंड्याला मातंग समाजामध्ये कोण फुकट सुद्धा विचारत नाही, कोण कुत्र सुद्धा विचारत नाही, आणि त्याच धर्तीवर मी असं म्हणतोय की आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आंबेडकरवादी विचारानं जर मातंग समाज शहाणा झाला, तर त्या शहाण्या झालेल्या, परिवर्तनशील झालेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या आंबेडकरवादी विचारानं जर मातंग समाजामध्ये परिवर्तन झालं, मातंग समाज शहाणा झाला, तर त्या परिवर्तनशील मातंग समाजामध्ये सचिन साठे सारख्या प्रस्थापिताच्या दलालांना कुत्र सुद्धा विचारणार नाही. सचिन साठे ह्या भाजपची चाटुगिरी करणाऱ्या स्वार्थी माणसाला मातंग समाजामध्ये कुत्र सुद्धा विचारणार नाही. हे येणारा काळ ठरवेल, लक्षात घ्या. इतिहास साक्ष आहे. पण आज मला सांगायला अभिमान वाटतो, मी बौद्ध आणि मातंग समाजाचं जाहीर अभिनंदन करतोय. ही फेसबुकवरती जे काय भडकाऊपणा सुरू आहे, बौद्ध समाजाला हुसकावण्याचा काम सुरू आहे आणि हे एकमेकावर टीका टिप्पणी करण्याचं फेसबुकवरती, सोशल मीडियावरती आणि त्यांच्या सभेमध्ये, मोर्चामध्ये जे काय 4-2 टाळक्यांची भडकाऊ भाषणं आहेत, ह्या भाषणाचा परिणाम, हे भांडं लावण्याचा जो प्रयत्न आहे, ह्या दोन्ही समाजामध्ये, समाज जीवनामध्ये, मातंग समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रतिकूल परिणाम झाला नाही. ही रस्त्यावरची लढाई ही कधीच सुरू होणार नाही. याला ना मातंग समाज बळी पडणार, ना बौद्ध समाज बळी पडणार. आणि म्हणून फेसबुकवरती जी लढाई आहे, भांडणं, ही रस्त्यावरती सुरू व्हावी याच्यासाठी भाजप प्रयत्न करतंय, याच्यासाठी RSS प्रयत्न करतंय. म्हणून सचिन साठे सारख्या बांडगुळाला हाताशी धरून त्यांचं कान भुंकती, जोरात बोल आंबेडकर समाजाच्या विरोधात, महार समाजाच्या विरोधात, बौद्ध समाजाला, आंबेडकर समाजाला महार समजून तू महार समाजाला शिवराळ भाषेत बोल, की जेणेकरून बौद्ध मातंग समाजावरती रस्त्यावरती दंगल सुरू होईल, रस्त्यावरती भांडणं सुरू होईल. हे म्हणून भाजपच्या नारेच्या इशाऱ्यावर हा सचिन साठे बोलतो आहे. तो मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर बोलतच नाही. अरे ते आरक्षणाचं उपवर्गीकरण मातंग समाजाच्या फायद्याचं आहे का? जर उपवर्गीकरण झालं तर त्याची अंमलबजावणी कशी होईल आणि त्यातून मातंग समाजाचा कसा फायदा होईल, का फायदा होईल, का होणार नाही, हे तात्विक मुद्द्यावर मातंग समाजाचं प्रबोधन करणं ते राहिलं बाजूलाच. मातंग समाजाच्या आरक्षणावर राहिलं बाजूला, त्याच्या आडून त्याच्या नावाखाली भाजपच्या इशाऱ्यावर तो बौद्धांना टार्गेट करतोय, आंबेडकर समाजाला हुसकावण्याचा प्रयत्न करतोय की ही
सोशल मीडियावरची भांडणं ही मोर्चा सभेमध्ये असणारी एकमेकावरती टीका टिप्पणी याचं रूपांतर रस्त्याच्या दंगलीमध्ये, रस्त्यावरती बौद्ध मातंग समाजाच्या भांडणामध्ये कसं होईल याच्यासाठी हा सचिन साठे धडपडतोय. तो मातंग समाजाला आरक्षण न्याय मिळावा म्हणून तो धडपडत नाही, तर बौद्ध आणि मातंग समाजामध्ये रस्त्यावर कशी भांडणं लागतील याच्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावर धडपडणारा हा माकड तोंड्या म्हणजे सचिन साठे होईल. मी म्हणून बौद्ध आणि मातंग समाजाला नम्र विनंती करतो आहे, नम्र आव्हान करतो आहे की महार असतील किंवा बौद्ध असतील यांच्या भडकाऊ नेत्यांच्या भाषणां आणि वक्तव्यामुळं दोन्ही समाजामध्ये शांतता बाळगा. आपण दोन सख्खे भाव आहे, हे बंधुत्वाचं प्रेम जिवंत ठेवलं, हे बंधुत्वाचं प्रेम जर तसंच ठेवलं, या बंधुत्वाच्या प्रेमाला तुम्ही या प्रस्थापिताच्या भडव्या नेत्यांचं ऐकून बौद्ध आणि मातंगाने आपल्या दोन सख्या भावामध्ये असणार हे बंधुत्वाच्या नात्याला कलंक लावू नये आणि आपण शांततेत राहूया. आणि आपण इतकंच चालू आहे, पण माझा मातंग समाज आणि बौद्ध समाज हा नेहमीप्रमाणे गुण्या गोविंदाने एकत्र आणि शांततेत आहे आणि तो तसाच राहावा अशी नम्र विनंती करतो.